सुप्रभात मंडळी, मी स्वप्नील कात्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आपल्या सर्वांना सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. आपला दिन सुखाचा, वर्ष भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि या सुंदर अशा नोटने आपण आपला व्हिडिओ सुरुवात करतो आहे. तर मंडळी, सकाळच्या वाजलेत 6. आम्ही उठलो, थोडंसं लवकर उठायला थोडासा उशीर झाला, कारण आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. आपण त्यात प्रवासात सांगू कसं कसं कुठे कुठे जाणार आहोत ते. तर आपण आज जरा चाललो आहे मुंबईच्या बाहेर. आता ते कळेलच तुम्हाला पुढे कुठे जायचं आहे हळूहळू. कुठे तुम्ही गेस करून सांगा नंतर. हां पण तुम्ही ॲक्च्युली व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला कळलेलंच असेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि पुढे पळवू पण नका. तर चला मंडळी, आमच्यासोबत बघा इकडे तनुगट्टू तयार होऊन बसलेत, समीक्षा पण तयार झाली आहे. हा, दक्षमुळे उठायला भेटला आम्हाला लवकर, मध्ये काय त्यात आम्ही सगळे झोपलो होतो ना. तर चला मंडळी, आता निघूया, उशीर झाला आपल्याला. मंडळी सकाळचे 6:30 झालेत आणि आम्ही आहोत ऑक्टोबर स्टेशनला. ट्रेन पकडायला चाललो आहे. जातो आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तिकडून दुसरी ट्रेन पकडायची आहे. ती ट्रेन आधी भेटू द्या, मगच तुम्हाला दाखवतो. भेटू आहे, मी आहे. तर मंडळी, आता मी निर्णय थोडासा चेंज केला आहे. आता मी डायरेक्ट कर्जतला जाण्याचं ठरवलं आहे, कारण कर्जत फास्ट ट्रेन आली होती आणि बरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाईपर्यंत उशीर होईल. कदाचित ट्रेन सुटेल, आपण कर्जतला जाऊया डायरेक्ट असं निर्णय घेतला आहे. फास्ट ट्रेन भेटली, कारण आता बस उभं आहे. सकाळी कामावर जाणाऱ्यांची गर्दी आहे. ट्रेन तर अशी उभी राहायला भरपूर जागा आहे. वातावरण छान वाटतं. आणि आता चाललो आहे आम्ही कर्जतला. शेलू क्रॉस केलं आहे, कसं डुक्कं लागलं आहे बघा. मला ट्रेन भेटते का नाही काय माहिती. मी चाललो आहे खरं कर्जतला, पण कल्याणपासून ट्रेन स्लो होते ना. छान डुक्कं लागलं. नेरळ येईल. लोक प्रवास करतात ना, बघा ना, एवढी सकाळ सकाळ तरी गर्दी आहे. आता आम्ही आलोय भिवपुरी रोड. तिथपर्यंत लोक येतात ना कामाला. मंडळी, सकाळचे 8:15 झालेत आणि आम्ही आहोत आता कर्जत स्टेशनला. आता बघू, इथे इंटरसिटी एक्सप्रेस येते. तुम्हाला आता लक्षात आलंच असेल आम्ही कुठं चाललो आहे. आम्हाला नेमकं आता जायचं आहे पुण्याला. तर पुण्याला गेलं की कळेल तुम्हाला पुढे कुठं जायचं आहे ते समजेल. ए समीक्षा आली वाटतं, ए गाडी आली ती बघ. चला, गाडी पण आली, इंटरसिटी एक्सप्रेस. इंटरसिटी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आम्ही हीच पकडायला जाणार होतो, पण आम्ही ही न पकडता ती कर्जतची लोकल पकडली, फास्ट ट्रेन. चला आता येते. 8:15 झालेत. 8:15ला म्हणजे शक्यतो इथे 8, 8:15ला येण्याचा टाईम वाटतं इथं. चला, आली तर आपल्याला भेटेल ना बसायला. काय करू पुणे मुंबई पुणे 12127 डाऊन. अरे इथे भेटलं. इंटरसिटी एक्सप्रेस पकडलेली आहे. गाडीला फुल गर्दी आहे. आम्ही पण उभं राहिलो जनरल डब्यात. शिरायला सुद्धा जागा नाही. पण काय एक्सप्रेस आहे, फटाफट जाईल.
इंटरसिटी एक्सप्रेस बघा 20 रुपये फटाफट. काही जरा थोडी साईड मला उतरायचं 1 मिनिट पाठी आहे जरा फक्त पाणी थंडा थोडा साईडला बाहेर. बरोबर 8:23 कर्जतवरनं सुटली आता गाडी. हो आपल्याला पुणे स्टेशनला किती वाजेपर्यंत पोहोचवते. 11 वाजेपर्यंत पोहोचवलं तरी ठीक आहे. एकदम तुझा आता कसं सुट्टीचं सीझन आहे आणि कसं कामावर जाणाऱ्या लोकांसाठी पण गाडी असते नाही. ये कुठले तरी कर्जतच्या नंतरचा अंगम असं दृश्य खंड घाटात ना. छान किती मस्त आहे सीन. किती उंचावर आहोत आपण. ट्रेन बघा किती उंच आहे. त्याची सीन ना कसला हरीस आहे ना. सकाळचं आहे म्हणून बरं वाटतंय. करायला पण छान वाटतं. हे ऑपरेशन भाई 14 साल निकाला हूँ कोरोना के कैसा बैठना कैसा फिरना नहीं खंडाळा घाट.
ह्या रोडने गेलो टू व्हीलर. आठच्या वेळेला आम्ही ॲक्टिव्हावर आलो होतो ना, तेव्हा ह्या रोडने आलो. लोणावळा सोडलेले आहेत तसे. आता इथे मुलं जरा बसली आहेत, रिकामी झाली इथे थोडीशी लोणावळ्याला गाडीवर. वडापाव खातात. 9:05 आपण लोणावळा सोडलेला आहे. 8:23 कर्जत सोडलं होतं. 9:05 आता लोणावळा सोडलं आहे. आपण आलो आहे मोस्टली मावळ मतदारसंघात आलो आहे आपण. 4 मिनटं झाले आणि आता शिवाजीनगरला आहे. लवकर आलो म्हणजे झालं. आता पुढे 5 मिनटात पुन्हा स्टेशन येईल. त्यामुळे आता आल्यातच जमा आहे पुन्हा स्टेशन. म्हणजे व्यवस्थित आलो, टायमावर आलो, छान आलो. पहिल्यांदा व्यवस्थित प्रवास झाला आमचा. इकडे चालली बघा. आलो आपण पुण्यात एंट्री केली मग अशीच. जरा इकडं थंड वाटतं वातावरण. पुणे जंक्शन, आपण पुण्यामध्ये आलेलो आहे. अशा प्रकारे इंटरसिटी एक्सप्रेसने पूर्ण डब्बा पूर्ण गाडी रिकामी झाली. आता बरोबर मंडळी 10:15 आपण पुणे स्टेशनला आहोत. पुणे स्टेशन इथे बरोबर 10:15 पोहोचलो आहे आणि अगदी आरामशीर पोहोचलो आहे. हां खूप बरं वाटतं. एकदम छान पटापट आलो आहे, आनंद वाटतो. आता आपल्याला आता बस स्टँडला जायचं आहे आपल्याला. खरं खूप छान वाटतं आता, गार वाटते. पुणे स्टेशनच्या बाजूला वरती बघा मेट्रो आहे. मेट्रो गेली पुन्हा मेट्रो रेल्वे स्टेशन पुढे. आता आहे बघा, आता आम्ही चाललो आहे. आता उतरून इकडे पलीकडे या साईडला जायचं ना रिक्षा. चला आता जाऊया. किती पार्सल बघा, किती पार्सल जातं ना. आपण म्हणतो जंक्शन मोठे मोठे स्टेशन असतात तिथनं बघा किती वस्तू जातात ट्रेनमध्ये. कार्गो. आपण आलोय मंडळी. आता आहोत आपण जवळजवळ 10:30 झालेत आणि आता आहोत आपण पुन्हा बस स्टेशनला. ज्या लोकल बसेस असतात ते आता आलो आहे. आता इथनं कारण आम्ही विचारलं इथं रिक्षाला, रिक्षावाल्याने जवळजवळ 400 रुपये सांगितले. बोललो मुंबईतनं आम्ही आलो 150 रुपयात, तुला 400 रुपये द्यायचे. बापरे बाप. त्यापेक्षा आपला बसचा प्रवास होता स्वस्तात मस्त. बससाठी तर थांबलो आहे बघा. रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडला आहे. ते 155 नंबरची बस आहे जी लोहगावला आपल्याला जकात नाक्याला सोडेल असं काही त्या काकांनी सांगितलं. मग तिथनं मग 6 सीटर किंवा दुसरी बस आहे DY पाटील रोडला जायला. तर आता तुम्हाला कळेलच हळू थोड्या वेळात मी कशासाठी आलो आहे तिकडे. आमच्यासोबत असेच राहा शेवटपर्यंत. मी घरातनं ढोकळा बनवून आणलेला, पण काय गाडीमध्ये पटापट चढलो मग काय टाईम नाही भेटला. आता इथे ढोकळा खातो आहे आम्ही. या ढोकळा खायला बस स्टँडलाच बसलो आहे. मंडळी ढोकळा खायला मस्त ढोकळा आला.
2:54 झालेत आणि पुणे स्टेशनवरून बस भेटलेली आम्हाला धानोडीची. आम्हाला मध्येच उतरायचं आहे ॲक्च्युली लोहगावला. आता बघू तिथनं कसं तिथनं आता कुठली बस दुसरी पकडायला लागते का रिक्षा करावी लागते तिथनं पुढं बघू. आता सध्या तर आपला हा प्रवास चालू आला आहे. चला आज गाड्यांनी जास्त टेन्शन नाही, पटापट गाड्या भेटत गेल्यात. पुण्याची बस आहे, साधारण AC बस आहे मस्त, पुणे महानगरपालिकेची. इकडे या साईडला रेल्वे स्टेशन. पुणे रेल्वे स्टेशन. आपल्या चॅनलवर माझा पुण्याचा ब्लॉग आहे, आधीचा पण ब्लॉग आहे, ते टाकेल. आम्ही उतरलो इथे लोहगाव जकात नाक्याच्या इथे. तिथनं आतमध्ये आता DY पाटीलला जायचं आहे. थांब ना, आधी विचारू ना किती जवळ आहे ते. ब्लॉग चालू आहे, चालू आहे त्यांचा ब्लॉग. मोठा ब्लॉग करत आले ते. सगळ्या रूमचे काय नाही, सगळं तळे DY पाटील रोड सगळं फिरून आलो आम्ही. प्रसाद काय तिकडे ठेवला आहे आपण? आई प्रसाद म्हटलं तिकडे थोडासा पण आणून द्या. इथे एवढा प्रसाद उभा आहे आणि प्रसाद शोधताय. हा खावं लागलं पुढं. गेले खाली सगळी जेवायला. अरे संजना, पण कुणाला काय कळणार आहे कुणाविषयी काय चाललंय ते. अरे पण नाही, तेव्हा मी शूटच नव्हतं केलं. जेवण दाखवूया. झालं का नक्की? बघा आम्ही पूजेला आलो होतो इथे. पापड आहे, दाखव ना राईस. जेवण दाखव ना. डाळ आहे, भाजी, वांगा बटाटा, पनीर टिक्का आणि एक आहे सलाड. मस्त. हे बघा वेदू यांच्याच घराच्या पूजेला आलोय आम्ही, नाही का देऊ. तिकडे तनुगट्टू खेळतायत. अरे तुला वरती अजून वरचं नाही शूट केलं ना मी. वरच्या ह्याच्यात दाखवतो तुला. बघा हिच्याच हाऊस वॉर्मिंग पार्टीसाठी आलो होतो आम्ही. हाँ देखा है, पहले ब्लॉग में भी देखा चुका हूँ मैं. अरे प्रसाद, ही माझी मामी. आलो आम्ही ब्लॉकमध्ये निघलो. हे बघा इथे मस्त असा पाऊस पडलाय. पुण्याला पाऊस पडायला सुरुवात झाली बघा, अवकाळी पाऊस. हो तुझ्या गॅलरीतच पहिला पुण्याचा पहिला पाऊस शूट करतोय. माझ्या मामाच्या मुलीने ते पुण्यात घर घेतलंय. आज त्याचंच वास्तुशांती होती.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. बघा गणपती बाप्पांचं दर्शन. मान्य करून घे. व्हिडिओच करतोय. बघा हॉल. हे काय बाथरूम आहे ना? नाही बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे. लाईट गेली. छोटंसं किचन. आता लाईट गेली कधी येईल तरी पण मी होम टूर देतोय. आणि हे इकडे बाथरूम वगैरे अटॅच आहे. त्यानंतर हा बेडरूम आणि याला पण एक अटॅच मास्टर बेडरूम. सॉरी मास्टर बाथरूम. याला मास्टर बेडरूम म्हणतात. 2 BHK. अरे काय करणार नाही थोडस. बघा मस्त अशी गॅलरी अटॅच आणि मस्त असा बाहेर येणारा पाऊस. लाईट गेली हो ना अचानक. वॉश बेसिनसाठी सेपरेट कनेक्शन पण दिलं आहे. वॉशिंग मशीनसाठी वॉश बेसिन. आली लाईट. किचन. हा या बारकीसाठी देऊसाठी रूम. छोटासा किड रूम लहान मुलांसाठी. हा बेडरूम. त्याला अटॅच बाथरूम टॉयलेट. कसला पाऊस जोरदार चालू आहे. हवामान खात्याचा अंदाज होताच इलेक्शनच्या दिवशी पण पाऊस पडेल पुण्यात. त्याच्या अगोदरच पडला. हां आम्ही आज प्रत्यक्ष अवकाळी पावसाचा अनुभव घेतो. हे बघा स्वरा माझ्या मामाच्या मुलाची जबरदस्त अवकाळी पाऊस. ते बघा ना अशी वारं बी सुटत बघा पादऱ्यासारखी. बघ अशी अशी जाते पूजा करून आता सगळे निघालोय. भाऊजी यांचाच फ्लॅट. यांनीच फ्लॅट घेतला. आणि ती प्रिया. आता निघालोय आम्ही सगळे. ए स्वरा बाय बाय. बाय बाय. हे आई पप्पा गेले नाही. आम्ही गेलो असतो का पण ते काय माहिती पोरांना मांडीवर. अरे मस्त होतं. मी एकटा असं गेलोच असतं.
अरे पटकन गेलो असतो उलट माहिती आहे का नाही पटकन पटापट गेलो असतो चला आता आम्ही निघालोय का सगळे आई पप्पा पण आलेत ही आमच्या मावशीची गाडी आहे चला चला आपण जाऊ चल प्रिया बाय बाय फिर मिलेंगे तेजू गाडी कसं चालू आवा तेजू तेजू गाडी बघायचंय कसं चालत आहे जाऊ दे काका तनू साईडला चलो बाय बाय चलो बाय बाय संजना मम्मी म्हण काकी जवळचा शब्द काकी दिसला त्याला बाय बाय चाका इकडे वळू दे तुमची अरे तो पुन्हा जोड्याने येणार सीटवर दुसरं कोणीतरी असं हा आणि धीरजच्या सीटवर अजून तिसरं कोणीतरी नाही सीटवर नको आता आम्ही निघालोय मंडळी प्रियाच्या घराची पूजा करून प्रिया म्हणजे माझ्या मामाची मुलगी तिने बाय बाय त्यांनी फ्लॅट घेतला नाही आज अक्षय तृतीयेसाठी त्यांची पूजा होती म्हणजे माझं आधी काही खरं बरं नव्हतं कारण ऑपरेशन वगैरे झालं होतं त्याच्यामुळे पण आलो बरं वाटलं सगळे भेटले आणि हेच गोष्टी असतात हो यात आपण आपल्या वेदना विसरून जातो चला मंडळी आता जाऊया आता इथनं परत पुन्हा स्टेशन मस्त मोकळा एरिया आहे छान आता आम्ही ते जेवायला मागवलंय भूक लागली तर गट्टूला म्हणून इथे चिकन लॉलीपॉप मंडळी आता आम्ही आहोत पुन्हा बस स्टँडला सकाळी आम्ही येताना आलो रेल्वेने पण आता कंटाळा झाला बोललो कुठे झाला तर ट्रेनला म्हणून आता एस टी स्टँडला आलो आणि हिरकणी नवीन हिरकणी पकडली आम्ही तुम्हाला दाखवतो वाटतं बाहेरनं ही बघा ही नव्या टाईपची हिरकणी मोबाईल घेऊन तर बसले अजून गाडी फुल व्हायची आहे लोक यायचे आहेत 10 मिनटं म्हणले ते ड्रायव्हर दादा म्हणले 10 मिनटं लागतील हां आपल्याला काय एवढं काय आता काय काही नाही आपल्याला ना सनीशा आता मस्त जेवलोय पण आता चला आता बघू गाडी स्टार्ट झाल्यावर आता बघू रात्रीचं काय दाखवणार नाही चला मंडळी मुंबईला असेल आम्ही प्रवास केला आणि तिथनं मग एस टीत होतो मग एस टीनंतर रात्रीचं काही शूट पण नाही केलं आणि आम्ही झोपलो होतो म्हणजे मी आणि समीक्षा लिटरली झोपलो होतो आणि मग आलो 1:30 वाजता घरी आलो रिक्षा पकडून मैत्री पार्कला आणि आता 2 वाजलेत आता मंडळी झोपायच्या तयारीत आहोत तयारीत माझी झोप आली अंथरूण घातले समीक्षाने आता जाऊन झोपायचं आहे
तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा प्रवास आवर्जून सांगा. तुम्हाला बघा आज कुठे कुठे फिरवलं बघा. इथनं कर्जतवरनं पुणे, पुण्यावरनं लोहगाववरनं पुन्हा पुणे, पुन्हा असा सगळा एकंदरीत आपला प्रवास झाला. थोडंसं त्रास असं नाही, पण थोडंसं किंचितचं पेन झालं. पण काय नाही मंडळी, कसं आहे माहिती का, थोडी नातेसंबंध जपायचे असतील, थोडं सगळ्यांना नातेवाईकांना भेटायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागतं. आणि एवढं असं काही दुखणं नाही, सगळे भेटल्यावर सगळं दुखणं आपोआप गायब होतो बोलल्यावर. तर चला, ह्या चांगल्या नोटवर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी. शुभरात्री बोल. हा व्हिडिओ कसा वाटला तो आवर्जून सांगा.